प्रभाग क्रमांक 15 मधील पाणीटंचाईवर उपाय, आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या बोअरवेलचे उद्घाटन। इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या बोअरवेलचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। गेल्या काही दिवसांपासून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती। त्याची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून विविध ठिकाणी बोअरवेल उभारण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आज या बोअरवेल नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या। जुना चंदूर रोड परिसरातील दुर्गामाता गल्ली, सिद्धिविनायक गल्ली आणि परीट गल्ली येथे उभारण्यात आलेल्या बोअरवेलचे उद्घाटन प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी परिसरातील महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमादरम्यान उत्तम आवाडे यांच्या हस्तेही बोअरवेलचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत पाणी ही मूलभूत गरज असून भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे सांगितले। या उद्घाटन सोहळ्यास पैलवान अमृत मामा भोसले, नागेश पाटील, संतोष शेळके आणि राजू पुजारी हे नगरसेवक प्रमुख उपस्थित होते। तसेच तानाजी भोसले, राजू निपाणे, रवी पाटील, सुशांत बेडकेहाळे, मारुती रोटे, सचिन शिरोटे यांच्यासह प्रभागातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। उद्घाटनानंतर उपस्थितांनी बोअरवेलची पाहणी केली। या बोअरवेलमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार असून विशेषतः उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही यावेळी अनेकांनी व्यक्त केली। प्रभागातील नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले। भविष्यातही पाणीपुरवठा, रस्ते, गटारी आणि इतर नागरी सुविधांबाबत विकासकामांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणीही नागरिकांनी यावेळी केली।